महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पिंपरी चिंचवड संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची रात्री बैठक. रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा. एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली. कोल्हेंची माहिती. तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स. पुणे पालिकेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारणतः 30 जागा देण्याची भूमिका. काल झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाचा तिढा कायम. पुण्यामध्ये निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना. एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता. आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार. बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटत नाही. भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेने जाणार शरद पवारच ठरवतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये महायुतीसोबत जाणार नसल्याची सूत्रांची माहिती. अनेक ठिकाणी इच्छा असूनही जागावाटपात दादांच्या एनसीपीला स्थान नाही. सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेच्या भाजपच्या यादीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्कामोर्तब. भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता. 100हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती. पुण्यामध्ये भाजप शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटेना. महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव. पुण्यामध्ये भाजपकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार. मुंबईतील जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा खलबतं. काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक. दुपारी 3 वाजता वांद्र्यामधल्या रंगशारदामध्ये जागावाटपाची बैठक. भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. प्रशांत जगताप आज दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. टिळक भवनमध्ये होणार जगतापांचा पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन. रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची प्रशांत जगतापांना ठाकरेंच्या सेनेमध्ये येण्याची ऑफर. शिवसेनेमध्ये तुमचा सन्मान राखू. ठाकरेंचा जगतापांशी संवाद. पालिका निवडणुकांसाठी आज वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकांचा दुसरा राऊंड. नाशिक, धुळे, अहिल्यानगर पालिकेसाठी बैठक होणार. मुख्यमंत्री फडणवीस आज 5 बैठका घेणार. मुंबईच्या 4 लोकसभा आणि पुणे पिंपरीच्या बैठका काल पूर्ण. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राजकारण नशेबाद झालंय. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीस शिंदेच्या टोळीला पाठीशी घालताय का? संजय राऊतांचा सवाल. भाजपमध्ये नुकत्याच केलेल्या तेजस्वी घोसाळकरांकडून प्रचारासाठी दिवंगत पती अभिषेक घोसाळकरांच्या फोटोचा वापर. अभिषेक घोसाळकरांचे छायाचित्र वापरण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? ठाकरेंच्या सेनेचा सवाल. अभिषेक घोसाळकर कडवट शिवसैनिक होते. शिवसेना सोडणाऱ्यांनी निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावू नये. त्यांनी मोदी, शाह, फडणवीसांचा फोटो लावावा. राऊतांचा तेजस्वी घोसाळकरांवर निशाणा. मनसे आणि आमच्या पक्षामध्ये कोणताही पेच नाही. चर्चा अखेरपर्यंत सुरू असतात. मनसेसोबतच्या जागावाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपनं जास्त जागा घेतल्या तरी चालेल. युती सन्मानपूर्वक व्हावी अशी इच्छा. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. आता पक्षाची ताकद वाढली आहे. समसमान वाटप करण्याची भूमिका. सरनाईकांची माहिती. यवतमाळ शहरामध्ये महिला मुलींच्या छेडछाडीच्या रोज घटना घडतायत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक निर्माण करा. यवतमाळच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक.